जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले YouTube चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सर्वांना गुड मॉर्निंग। तर तुमच्यासाठी ज्यांचे मुंबईचे पेपर बाकी आहेत आणि अजून बाकी ज्या काही जिल्ह्यांचे काहींचे पेपर बाकी आहेत त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी टिक्कर मराठी एक नवीन सिरीज घेऊन आलेली आहे। ऑलरेडी एक लेक्चर याच्यावरचं झालेलं आहे। ठीक आहे, तर स्पेशल मुंबई साठी काहीतरी करायचं होतं आपल्याला, ते आपण अखेरीस करत आहोत। ते म्हणजे मुंबईवाल्या विद्यार्थी मित्रांसाठी आतापर्यंत जे प्रश्न झालेले आहेत, या वर्षी जे प्रश्न झालेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं डिटेल मध्ये विश्लेषण आपण या सेशन मध्ये पाहत आहोत। ठीक आहे, तर याच्या आधी जे प्रश्न विचारलेले आहेत तेही प्रश्न याच्यामध्ये आहेत। या वर्षीच म्हणजे 2022 ची जी भरती झाली आतापर्यंत जे प्रश्न तुम्ही बघितले असतील, पेपर पॅटर्न चेंज झालाय। 25-25 चा पेपर पॅटर्न आहे तो की आधीही फॉलो केला जात नव्हता सगळ्या जिल्ह्यांमध्ये, आताही फॉलो केला जात नाहीये। पण तुम्ही तर प्रश्नांची लेवल बघितली तर प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक विषयाचे मॅक्सिमम 3 प्रश्न तरी असे आहेत की जे कधीच विचारले गेलेले नाहीये। त्यामुळे पेपर पॅटर्न पाहता आपल्याला अजून आपला अभ्यास वाढवायची गरज आहे। त्यासाठीच तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी आपली सिरीज। ठीक आहे, तर रोज माझं लेक्चर 11 वाजता आहे चालू झालंय, त्यामुळे प्रत्येकाने सेशन शेअर करायचंय। ठीक आहे, तर सुट्टी असूनही तुमच्यासाठी रेकॉर्डिंग व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण एकच आहे की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, एकही दिवस वाया घालवायचा नाही। ठीक आहे, दहीहंडी पुढच्या वर्षी सुद्धा होते, या वर्षी आपल्याला गुलाल उधळायचा आहे तो म्हणजे आपल्या भरतीचा। ओके, त्यामुळे प्रत्येकाने सेशन शेअर करा आणि शेवटपर्यंत व्यवस्थित पाहायचंय। चालू करूयात आपले मराठी व्याकरणाचे प्रश्न। सगळ्यात पहिला प्रश्न जो की खूप वेळा खूप एक्झाम मध्ये विचारून झालेला आहे, काय आहे प्रश्न? तोंडपाठ पाहिजे। आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? अक्षर, वर्ण, व्यंजन, स्वर। तर व्याख्या काय आहे आपली? तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण असं म्हणतो। मूलध्वनी म्हणजेच काय? आपण जे बोलतोय त्या पूर्ण शब्दाचं किंवा अक्षराचं विग्रह करून लिहिणं त्याला म्हणतात मूलध्वनी ओळखणं। तर शब्दातील घटक मोजणे या आपल्या टॉपिक मध्ये आपण हे पूर्ण डिटेल मध्ये पाहिलेलं आहे। ठीक आहे, तर तोंडावाटे जे काही मूलध्वनी बाहेर पडतात त्यांना वर्ण म्हणतात, पण ते ज्या रंगाने लिहून ठेवलं जातं मग त्याच्यानंतर ते वर्णात रूपांतर होतं आणि मग ज्याद्वारे लिहिलं जातं त्याला लिपी असं म्हणतात। हे सगळं डिटेल मध्ये आपण आपल्या बॅच मध्ये पाहत आहोत। सोपा प्रश्न होता। असे सोपे प्रश्न 70% पेपरला विचारले जातात, बाकी 30% प्रश्न जे आहेत आपल्याला थोडंसं डोकं वापरावं लागतं, जे की आपल्याकडे आहे फक्त आपण वापर करत नाहीये। पुढचा प्रश्न आहे उल्लंघन। उल्लंघन या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा। संधीचा विग्रह ओळखायचा आहे। उल अधिक लंघन, उस अधिक लंघन, उल अधिक अंघन आणि उत अधिक लंघन। कुठला पर्याय योग्य? काय येईल बरोबर? तर उल्लंघन हा शब्द आहे। ऑब्झर्वेशन एवढं क्लिअर पाहिजे संधीमध्ये की शब्द बघितल्या आपल्याला कळायला पाहिजे। ल ला ल जोडला गेलाय म्हणजे हे काय आहे? त या व्यंजनापुढे ल आला तर त चा सुद्धा ल होतो। या पद्धतीने आपली काय आहे? आपल्या संधीचा नियम आहे। त च्या पुढे ल आलाय म्हणजे त मध्ये बदल होऊन त च्या गटातील कोणीच नाही येणार, तर त च्या जागी ल येणार, मग या ल ला पुढचा ल जोडला जाऊन संधियुक्त शब्द तयार होणार। कुठली आहे मग आपला विग्रह? उत अधिक लंघन पर्याय 4 मध्ये आहे। ज्यांना सेशन आवडतंय त्या विद्यार्थी मित्रांनी सेशन लाईक करून घ्यायचंय आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय। पुढचा प्रश्न, मुंबई हे शहर कापड निर्मितीत अग्रेसर आहे या वाक्यातील मुंबई हे कोणते नाम आहे? कुठलं नाम आहे ते विचारले। सामान्य नाम, भाववाचक नाम, समुदायवाचक नाम आणि विशेष नाम। आता बघा मुंबई हे काय आहे? शहराचं नाव आहे। ठीक आहे, वस्तूचं नाव, वास्तूचं नाव, ठिकाणाचं नाव, शहराचं नाव, मुलीचं नाव, मुलाचं नाव, कोणाचंही जर जे नाव असतं त्या नावाला आपण काय म्हणतो? विशेष नाम असं म्हणतो। विशेष नाम कोणाचा प्रकार आहे?
नामाचा प्रकार आहे. नामाचे किती प्रकार आहेत? मुळात नाम हे काय आहे? शब्दाच्या जातीचा पहिला प्रकार आहे. नामाचे प्रकार किती? 3. पहिला कुठला आहे? सामान्य नाम. डिटेल मध्ये शिकायचंय त्यामुळे थोडस स्पष्टीकरण ऐकावंच लागेल तुम्हाला. सामान्य नाम. दुसरा आहे आपला विशेष नाम आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. ठीक आहे. तर याच्यामध्येही पुढे उपप्रकार जर बघायला गेले तर सामान्य नामाचे पुन्हा 2 प्रकार पडतात. पहिला आहे पदार्थवाचक नाम आणि दुसरा आहे समुदायवाचक नाम. ठीक आहे. पदार्थवाचक म्हणजे ज्या गोष्टी लिक्विड मध्ये मोजल्या जातात किंवा एककांमध्ये आपण म्हणतो लिटर मीटर मध्ये मोजल्या जातात ते पदार्थवाचक. ग्रुप गट समूहाचाच बोध होतोय, फक्त लिटर मीटर अशा एककांमध्ये मोजले जातात. आणि समुदायवाचक म्हणजे समूहवाचक नाम, ज्याच्यामध्ये ग्रुप गट समूहाचा बोध होतोय. ठीक आहे. तर आपल्याला नॉर्मल प्रश्न होता मुंबई हे काय आहे? तर मुंबई हे शहराचं नाव आहे म्हणून ते कशामध्ये येणार? विशेष नामामध्ये येणार. पर्याय चौथा योग्य. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. परी या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. तर अधोरेखित शब्द हा कोणता? उभयान्वयी अव्यय आहे. समुचय बोधक, परिणाम बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक. तर काय आहे परी हा शब्द? इथं 2 वाक्य नाही तर 2 शब्द जोडण्याचं काम केलंय. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मरण आणि कीर्तिरूपी उरणं या 2 गोष्टी इथं दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर पण, परी, परंतु, बाकी हे जे काही अविकारी शब्द आहेत कधी वापरतो आपण? जेव्हा 2 वाक्य दिलेली असतात. 2 वाक्य जोडण्यासाठी हे कधी वापरतो? जेव्हा त्या गोष्टींमध्ये काहीतरी कमीपणा, उणीव, न्यूनत्व दाखवलेलं असतं तेव्हा आपण वापरतो. ठीक आहे. काहीतरी कमीपणा म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण झाली, समाधानकारक गोष्ट आहे, पण पुढचंच वाक्य किंवा पुढचाच शब्द पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की त्या आनंदावर विरजण पडण्याचं काम झालेलं आहे. मग पर्याय कुठला बरोबर येणार आपला? न्यूनत्व बोधक. कोणाचा प्रकार आहे? प्रधानत्व सूचकचा. प्रधानत्व सूचक कोणाचा प्रकार आहे? उभयान्वयी अव्ययाचा. त्याच्यामुळे जर विचारलं गेलं पुढे विचारलं जातच की वाक्याचा प्रकार ओळखा, मग केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य असाही प्रश्न विचारला जातो. तर समुचय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक या चारहींमधल्या कुठल्याही अविकारी शब्दाने जर 2 वाक्य जोडली तर ते वाक्य काय असतं? संयुक्त वाक्य असतं. कारण हे 4 प्रकार प्रधानत्व सूचकचे आहेत आणि प्रधानत्व सूचकने जोडलेलं वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. पर्याय चौथा योग्य. मॅडम कमेंट वाचत नाहीये म्हणजे कमेंट द्यायचीच नाही, उत्तर असं अजिबात करायचं नाहीये. स्वतःवर स्वतःचा भरोसा पाहिजे. फक्त मॅडमनी कमेंट वाचाव्या त्याच्यामुळे कमेंट करायच्या नसतात. आपलं उत्तर बरोबर येतंय की नाही, आपला भरोसा आपल्यावर आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला कमेंट कराव्याच लागतात. त्याच्यामुळे मी कमेंट वाचू देत किंवा नाही वाचू देत, तुम्हाला उत्तर येत असेल कमेंट करायची, नसेल येत प्रयत्न करायचा आहे. कुत्रे, भुंकणे, साप काय? संबंध दिसतोय. कुत्र्याचं भुंकणं म्हणजे हे काय आहे? ध्वनिदर्शक शब्द, शब्द संग्रह खूप महत्वाचा आहे. या वर्षीच्या पेपर मधून आपल्याला समजले. आधीही होतं, पुण्यात सारख्या ठिकाणी खूप सारे शब्दसंग्रहांवर प्रश्न विचारले जात होते, पण यावर्षी बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा विचारले गेलेले आहेत. कुत्र्याच्या आवाजाला भुंकणे म्हणतात, मग सापाच्या आवाजाला काय म्हणतात असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. साप काय करतो? फुसफुसतो. बरोबर. मग फुसफुसने दिलंय का इथे? काय दिलंय? चित्कारणे, गुंजारव, चिची, फुत्कारणे. तर साप काय करतो? मग फुसफुसतो म्हणजे फुत्कारतो. पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी योद्धा बॅच ज्या विद्यार्थी मित्रांच्या बेसिक कन्सेप्ट अजिबातच क्लिअर नाहीये किंवा खूप कमी मार्क्स, स्कोर खूप कमी येते कारण काही प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे तेच माहिती नाहीये, त्यांच्यासाठी योद्धा बॅच आहे. ऑफर होती रक्षाबंधनला 1000 रुपये. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. चुकून माकून तुम्ही जर राहिले असतील तर तुमच्यासाठी आता फी आहे 2500 रुपये. ज्यांना घ्यायचे पूर्ण मार्गदर्शन भेटेल. जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट होत नाही तोपर्यंत आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही राहाल. सगळे विषय याच्यामध्ये 2500 मध्ये सगळे विषय तुम्हाला लाईव्ह स्वरूपात भेटेल. रोजच्या रोज सगळे विषय होतील आणि आठवड्यातून एकदा डाऊट सेशन होईल. तर ज्यांना बॅच हवी ऑफिस नंबरवर कॉल करायचा.
पुढचा प्रश्न, एखाद्या शब्दावरती लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला काय म्हणतात? उपकार होणे, अपकार होणे, विकार होणे की बदल होणे? काय येईल बरोबर? एखादा शब्द ठीक आहे. आता आवाज कुठून बंद झाला माहिती नाही मला, पुन्हा एक्सप्लेन करते हा प्रश्न. एखाद्या शब्दावर लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला विकार झाला असं म्हणतो. आणि शब्दाच्या जातीमध्ये एकूण किती विकार आहेत? 6 विकार आहेत. कुठले कुठले 6 विकार आहेत? नामामध्ये कुणा प्रकारे बदल होतो, कुणा प्रमाणे बदल होतो त्याला विकार झाला असं म्हणतो. लिंग बदल्याप्रमाणे होतो, वचन बदल्याप्रमाणे होतो, पुरुष बदलाप्रमाणे होतो. पुरुष म्हणजे प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक, हे फक्त सर्वनामाच्या बाबतीतच शक्य आहे. ठीक आहे. लिंग वचन पुरुष, विभक्ती, काळ आणि अर्थ. ठीक आहे. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न, कमल नेत्र या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. कमल नेत्र द्विगु समास, बहुव्रीही समास, अव्ययीभाव समास, कर्मधारय समास. वरवर उत्तर सगळ्यांना माहिती असतात. गरज असते ते म्हणजे डीप मध्ये एक्सप्लेन करणं किंवा डीप मध्ये एखादी गोष्ट समजून घेणं. बरं, कर्मधारय समास हे उत्तर प्रत्येकाला माहिती आहे, पण विग्रह काय आहे? कर्मधारय समास उत्तर आहे, पण याचा विग्रह काय आहे? कमल नेत्र याच्यामध्ये काय आहे तर विग्रह जर केला तर कमळासारखे नेत्र. काय आहे विग्रह? कमळासारखे नेत्र. बघायला गेलं तर कर्मधारय समासामध्ये हा कुठल्या प्रकारामध्ये येतो? खूप सारे प्रकार पडतात कर्मधारयामध्ये, 5-6 तरी प्रकार पडतात. तर त्याच्यामध्ये उपमान पूर्वपद, काय उपमान पूर्वपद म्हणजे विषय पूर्वपद, या गटामध्ये हा शब्द मोडतो. उपमान पूर्वपद म्हणजे पहिलं पद हे उपमान आहे, म्हणजे ज्याच्या बरोबर तुलना करायची आहे. गुणाने अधिक असणारी गोष्ट म्हणजे उपमान. कमळासारखं, कोणातरी सारखं म्हणजे नेत्र झालं मूळ वस्तू, आणि ज्याच्या सारखं आहे ती वस्तू झाली आपलं उपमान. पर्याय नॉर्मल प्रश्न होता, पण हे आतमधल्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून कसाही फिरून प्रश्न तुम्हाला पुढे विचारला तर उत्तर यायला हवं. संधी सोडवायची एकदम सोपा प्रश्न आहे. वसंतोत्सव शब्द आहे, तर वसंतोत्सव या शब्दाचा विग्रह काय होतो? वसंत अधिक उत्सव, वसंत अधिक स्तव, वसंत अधिक स्तव आणि वसंत अधिक तोत्सव. कुठला पर्याय योग्य? बघा, मूळ शब्द बाजूला काढायचे असतात आपल्याला. कुठलीही संधी जर सोडवायची म्हटलं तर मूळ शब्द पहिले बाजूला काढून घ्यायचे. मग प्रत्येक वेळी दोन्हीही शब्द मूळ नसतात. कधी कधी पहिला शब्द मूळ असतो, दुसरा प्रत्यय लागलेला असतो, किंवा उपसर्ग असतो आणि मूळ शब्द असतो, किंवा दोन्हीही दिलेले मूळ शब्द असतात. जसं की इथं झालेलं आहे, दोघही मूळ शब्द आहेत. काय? वसंत अधिक उत्सव. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ. अ अधिक उ इज इक्वल टू काय तयार झाला? ओ तयार झाला. ओ म्हणजे आपला काय येतो? काना मात्रा येतो. ठीक आहे. तुम्हाला एक संधी आता आठवते की नाही माहिती नाही. बघा, स्वरसंधीचे प्रकार, दीर्घादेश स्वरसंधी किंवा त्याला सजातीय स्वरसंधी म्हणतात. त्याच्यामध्ये जेव्हा संधीचा शब्द बनतो तेव्हा दीर्घ स्वर तयार होतात, आ इ उ. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं मी गुणादेश स्वरसंधी म्हणजे तरुण, संयुक्त स्वरांमध्ये तरुण घ्यायचे होते, ए ओ आणि अर म्हणजे रफार ऍड करायचा होता रचा. त्याच्यानंतर म्हातारे झालेले संयुक्त स्वर म्हणजे ए ओ झाला, मग कोण राहिला? ए ऐ ओ औ. मग ऐ आणि औ कशामध्ये येतो? आपल्या वृद्ध्यादेश मध्ये येतो. आणि त्याच्यानंतर राहिला आपला यणादेश. मग ते अर्धस्वर लक्षात ठेवायला सांगितले होते. ईच्या जागी विजातीय स्वर, ईच्या पुढे विजातीय स्वर आला तर ईचा य होतो, उच्या पुढे विजातीय स्वर आला तर उचा व होतो, या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आहे अयादी स्वर संधी, म्हणजेच ए ऐ ओ औच्या पुढे कुठलाही स्वर आला तर अनुक्रमे अय आय अव आव असे शब्द त्यांच्या जागी घेऊन संधी तयार होते.
जेव्हा डीप मध्ये शिकाल, आता जे नवीन विद्यार्थी त्यांना हे काहीच कळालं नसेल, जे डीप मध्ये शिकलेत त्यांना कळाले की मॅडमनी बरोबर आपली रिव्हिजन घेतलेली आहे. ठीक आहे. तर इथं काय आहे मग, ए ओ अर जेव्हा तयार होतो तेव्हा कुठली संधी झाली, आता मी सांगितली तुम्हाला, तरुणपणामधले आपले संयुक्त स्वर गुणादेश स्वर संधी. ऐ आणि औ मात्र वृद्धादेश मध्ये आहे, कारण ते म्हातारे झाले. पर्याय कुठला योग्य आला मग, सगळ्याच गोष्टी ट्रिकने नाही सुटत, जिथं ट्रिक गरजेची तिथंच. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? मूलध्वनी, महाप्राण, संयुक्त व्यंजन आणि स्वर. क्ष आणि ज्ञ यांना वर्णमालेमध्ये कशाचं स्थान आहे? विशेष संयुक्त व्यंजनाचं स्थान आहे. आणि कोणी दिलेलं आहे तेही विचारलं जातं ना. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेमध्ये कोणी केलेला आहे? म, पा, सबनीस. बरोबर. तर काय स्थान आहे? विशेष संयुक्त व्यंजन. पर्याय तिसरा. यांना सगळ्या व्यंजनांमध्ये काउंट करायचं नाही. एकूण व्यंजने किती वर्णमालेत विचारलं जातं, 34 का 36? बरीच विद्यार्थी मित्र 36 उत्तर देतात, पण उत्तर आहे आपलं 34. पर्याय तिसरा योग्य. पुढे, अनुमोदन या करिता कोणता समानार्थी शब्द नाही? अनुमोदन, आता अनुमोदनचा अर्थ जरी तुम्हाला माहिती नसला तरी पर्यायांमध्ये 3 शब्द एकाच अर्थाचे आहेत आणि एकच फक्त आपल्याला वेगळा दिसतोय. होकार देणं म्हणजे एखाद्या गोष्टीला संमती देणं, म्हणजेच एखाद्या गोष्टीचं समर्थन करणं. समर्थन करणं म्हणजे आपल्याला ती गोष्ट पटली आहे आणि म्हणून तर आपण त्याला पाठिंबा देतोय. म्हणजे हे जवळजवळ एकाच अर्थाचे आहेत, फक्त एकच वेगळं आहे. आस्वाद घेणं म्हणजे टेस्ट घेणं, आस्वाद म्हणजे चव घेणे. हा आहे का समानार्थी? त्याला अनुमोदनला नाहीये, म्हणून पर्याय चौथा योग्य. एकदम डीपली एक्सप्लेन करतेय सगळे प्रश्न. ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी सेशन लाईक करा, आणि ज्यांचा मुंबईचा पेपर किंवा इतर कुठल्या जिल्ह्याचा पेपर बाकी आहे त्यांनी तर पहिले मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची की मॅडम माझा हा पेपर बाकी आहे म्हणून, आणि त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशन शेअर करण्याचं काम तुमचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी, इंडिव्हिज्युअल बॅच, फक्त मराठी व्याकरणाची बॅच ज्यांना हवी आहे. का हवी आहे? कारण एवढा सोपा मराठी व्याकरण, आपली स्वतःची मातृभाषा असून सुद्धा आपण 25 पैकी 21+ मार्क्स नाही पाडू शकत. मग काय फायदा आपला? आपला स्वतःचा विषय हा, त्याच्यामुळे सोपा विषय असूनही कमी मार्क्स पडतायत कारण आपल्याला मार्गदर्शन नाहीये कोणाचं, असं जर वाटत असेल तर काहीच घाबरायचं कारण नाही. तुमच्या समोर मी स्वतः उभी आहे. फक्त 499 ची बॅच आहे आपली. ज्यांना ज्यांना हवंय ऑफिस नंबरवर कॉल करा. सगळे टॉपिक अगदी डिटेल मध्ये तुम्हाला शिकवले जातील लाईव्ह स्वरूपात. चला, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हे विधान गौण वाक्याच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे? जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. गौण वाक्यांचे प्रकार, नामवाक्य, विशेषण वाक्य, क्रिया विशेषण वाक्य यापैकी नाही. कुठला पर्याय योग्य? आता बघा, देवाला आवडणारा कोण? आता हे नामवाक्य झालं. कोण आवडतोय देवाला? नामवाक्याबद्दल विशेष माहिती म्हणजे ते काय झालं आपलं विशेषण वाक्य झालं. कोण आवडतं देवाला? तर जो सर्वांना आवडतो तो देवाला आवडतो. म्हणजे याच्याबद्दल हे विशेष माहिती सांगते, म्हणजे हे झालं आपलं विशेषण वाक्य. अवघडात जायचं नाहीये, अवघडातून सोप्यात जायचंय. पर्याय दुसरा योग्य. पानिपत झाले या शब्दातील ध्वन्यार्थ ओळखा. आता डायरेक्टच वेगळा अर्थ घेणार आहे ना आपण इथं. पानिपत झाले म्हणजे सर्वनाश झाला, सगळं काही संपलं. पर्याय दुसरा योग्य. लक्षणा शब्दशक्ती आहे. तुला हवे ते तू घे, कन्फ्युज करणारा प्रश्न आहे. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत? याच वर्षी विचारलेला प्रश्न आहे. जिल्हा आठवत नाही कारण जसे जसे पेपर येतील तसं तसं आपण स्पष्टीकरण घेत आलो होतो. जिल्हा नाही आठवते पण याच वर्षी विचारलाय. कन्फ्युज करणारा आहे कारण कळतच नाहीये कुठलं सर्वनाम आहे याच्यामध्ये, बरोबर ना? प्रश्नार्थक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, संबंधित सर्वनाम. मग इलिमिनेट करायला शिकायचंय. जेव्हा कळत नाही ना काय चाललंय तेव्हा ऑब्झर्वेशन करायचं, इलिमिनेट करायच्या गोष्टी. ठीक आहे, बघा आता, तुला हवे ते तू घे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे का? प्रश्न विचारल्याचा बोध होतोय? नाही होते ना, त्याच्यामुळे पहिला झाला कॅन्सल. आता येऊयात अनिश्चित सर्वनाम. म्हणजे अनिश्चित म्हणजे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम?
कोण काय असे शब्द वाक्यात असतात आणि प्रश्न विचारल्याचा बोध न होता ते नक्की कोणत्या नामाऐवजी वापरलेत हे निश्चित कळत नाही. आहे का असं काही? कोण काय दिलंय का? नाही दिलेलं आहे. आणि संबंधी म्हणजे जो जी जे ज्या दिलंय का? दिलेलं नाही. मग आलं आपलं उत्तर डायरेक्ट आत्मवाचक सर्वनाम. फक्त आपण स्वतः नीज यासारखे शब्द इथे दिलेले नाहीयेत. तर तुम्ही पाहू शकता बघा, तुला हवे ते तू घे. ठीक आहे, तुला हवे ते तू घे म्हणजे हे दोन्ही शब्द एकाच व्यक्तीबद्दल माहिती सांगते, स्वतःबद्दल. तुला हवे ते तू घे. दोन्ही शब्द, दोन्ही सर्वनाम काय करतात? एकाच व्यक्तीबद्दल माहिती सांगतात. म्हणून हे काय झालं? आपलं आत्मवाचक सर्वनाम झालं. पर्याय दुसरा योग्य. सोपं एकदम. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी भेदू ऐसे. खूप वेळा आधीही विचारून झाला, या वर्षी सुद्धा विचारलेला आहे. या ओळीतील मऊ मेनाहूनचा अर्थ काय? क्षणार्धात वितळणे, खूप पातळ, प्रेमळ किंवा दयाळू आणि मेनासारखा मऊ. आता मऊ मेनाहून म्हणजेच काय? तर प्रेमळ किंवा दयाळू असा त्याचा अर्थ आहे. पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न, भारूड रचनेची शैली कोणी विकसित केली? ठीक आहे, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला असं सांगितलेलं आहे. भारूड वारकरी संप्रदायाचं. यात्रा वगैरे असली गावाला, यात्रा स्पेशल भारूड असतं. आमच्याकडे तर असायचं बाबा, तुमच्याकडे आहे की नाही माहिती नाही गावामध्ये. भारूड हा रचना प्रकार किंवा रचनेची शैली कोणी विकसित केलेली आहे? संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज किंवा संत जनाबाई. तर भारूड म्हटलं की कोण आठवलं पाहिजे? संत एकनाथ महाराज आठवले पाहिजे. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी रॅपिड फायर बॅच, फक्त प्रश्नोत्तरांची बॅच आहे. ज्यांना हवी रेकॉर्डेड बॅच आहे, म्हणजे रेकॉर्ड करून ठेवलेले आहे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी. अगदी सगळे विषय अगदी टॉपिक वाईज आहेत. ठीक आहे, फक्त 299. ज्यांचा खूप सारा अभ्यास झाला, मॅडम आम्हाला आता बेसिक कन्सेप्ट अजिबात क्लिअर करायच्या भानगडीत पडायचं नाही, पेपर जवळ आला, आम्हाला फक्त जास्तीत जास्त रिव्हिजन करायची असं ज्यांना वाटत असेल, फक्त 300 रुपयाची बॅच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी हे सगळे विषय रेकॉर्डिंग स्वरूपात भेटणार आहे. ज्यांना हवंय ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे. मेघासम तो श्याम सावळा या ओळीतील अलंकार ओळखा. आता बघा, मेघासम म्हणजे मेघासारखा, सम समान सारखे, प्रमाणे, परी परीस, गत यासारखे शब्द ज्या वाक्यामध्ये असतात तेव्हा कुठला अलंकार होतो? दोन वस्तूंमध्ये साम्य किंवा सारखेपणा दाखवण्यासाठी आपण हे शब्द वापरतो उपमा अलंकारामध्ये. म्हणून पर्याय दुसरा योग्य. मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. खूपच विद्यार्थी मित्रांनी चुकवलाय हा प्रश्न. 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये याच वर्षी विचारला गेलाय. लिहून घ्या माझं वाक्य आणि शोधा, बघा भेटतंय की नाही तुम्हाला. 3 किंवा 4 जिल्ह्यांमध्ये हाच प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्ही लोक कन्फ्युज होत होते. प्रत्येक पेपर स्पष्टीकरणाच्या वेळेस आम्ही इथं आलो की मला कमेंट करायची, मॅडम सांगा मला याचं उत्तर. काहीच कन्फ्युज होण्याची गरज नाहीये. तोळे हे अनेक वचन आहे, तोळाचं अनेक वचन तोळे आहे. विभक्ती प्रत्यय कुठलाच लागलेला नाहीये इथे, प्रत्यय रहित शब्द आहे हा. म्हणून पर्याय कुठला योग्य? प्रथमा विभक्ती. पर्याय दुसरा. काय गरज आहे कन्फ्युज होण्याची? मात्रा आहे मग ए प्रत्यय का? प्रत्ययच नाहीये. प्रत्यय रहित आहे, प्रथमा विभक्ती आहे. पर्याय दुसरा योग्य. मी त्याला खूप समजावले. पहिलं वाक्य, त्याने ऐकलेच नाही. दुसरं वाक्य, जोडलंय पण, परी, परंतु, बाकी, परंतुने जोडले. म्हणजे हे काय आहे रे? मुळात हे वाक्य आहे आपलं न्यूनत्व बोधक. याच्यात आपल्याला ओळखायचंय काय? ओळखायचंय काय? वाक्याचा प्रकार नाही ओळखायचा आहे, तर काय ओळखायचंय? या संयुक्त वाक्यातील विधेय म्हणजे फक्त क्रियापद ओळखायचंय. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. समजावले आणि ऐकले नाही. काय? समजावले आणि ऐकले नाही. फक्त इथं ऐकले दिले, आपण नाही ऍड करू ना पुढे, हरकत नाही, कारण हे संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे, पहिल्या वाक्यामध्ये हे क्रियापद, दुसऱ्या वाक्यामध्ये ऐकले नाही, कारण नाही मध्ये नस धातू असतो, नाही मध्ये क्रिया नाहीये. नाही सहाय्य क्रियापद, ऐकले धातू साधित आहे. त्याच्यामुळे विधेय समजावले आणि ऐकले नाही. पर्याय दुसरा योग्य. खालीलपैकी कोणते अक्षर गणवृत्त नाही? अक्षर गणवृत्त, दिंडी, मंदारमाला, शार्दूल विक्रीडित आणि हरिणी. तर अक्षर गणवृत्त म्हणजे प्रत्येक चरणात अक्षरांची संख्या सारखी असते.
गण पडलेले असतात यरतन भजसम, हे 8 गण आहेत. मग यांच्या प्रकारे आद्य मध्य अंत्य लघु गुरु याप्रमाणे आपण गण पाडतो. तर मंदारमाला आहे, शार्दूल विक्रीडित आहे, हरिणी सुद्धा आहे. दिंडे हे अक्षरगण वृत्त नसून मात्रा वृत्त आहे, म्हणून पर्याय कुठला योग्य? पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न, उथळ पाण्याला खळखळाट फार, या वाक्याचा योग्य पर्याय निवडायचा आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजेच काय? मोठ्या माणसांच्या ठिकाणी दोष हे असतातच. ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो. वाजवीपेक्षा जास्त शहाणपण दाखवू नये. तर उत्तर कुठलं बरोबर आहे? उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजेच काय? अल्पज्ञानी पण ताठा फार. काय? अल्पज्ञानी पण ताठा फार, हे सुद्धा फेमस आहे स्पष्टीकरण याचं. म्हणजेच काय? ज्याच्याकडे गुण कमी आहे तो जास्त स्वतःच्या बढाया मारतो. मी असा, मी तसा, मी याव केलं, मी त्याव केलं. फक्त ब बरोबर, पर्याय चौथाच योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडते एकदा सेशन लाईक करून घ्या. तुमच्यासाठी आपण स्पेशल मुंबई सिरीज चालू केलेली आहे. ठीक आहे, प्रश्न आहेत अजून पुढे. त्याआधी ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट आपल्याकडे आहे. ज्यांना हवेत 99 रुपयाला प्रॅक्टिस मॉक टेस्ट आहेत, तुम्हाला सोडवायला भेटतील. आणि ज्यांना मॉक टेस्ट नकोय, ज्यांना डायरेक्ट पेपर हवेत संच PDF मध्ये, तर त्यांच्यासाठी 50 पेपर 150 रुपयाला आहेत. सगळे विषय इच 25 क्वेश्चन इच सब्जेक्ट आहे. जसं पेपर पॅटर्न असतो त्याच पद्धतीने आहे. दोन ऑप्शन आहे तुमच्या समोर रिव्हिजनसाठी. जे 2 हवेत त्यासाठी ऑफिस नंबरवर कॉल करा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची संधी ओळखायची आहे. कलाकृती, कला अधिक आकृती, आ अधिक आ इज इक्वल टू आ, बरोबर आहे. गुणादेश, गुण अधिक आदेश, अ अधिक आ इज इक्वल टू आ, बरोबर आहे. विद्यारण्य, विद्या अधिक अरण्य, आ अधिक अ इज इक्वल टू आ, बरोबर आहे. चुकली एकच, कुठली? पुष्पांजली. पुष्पांजली म्हणजे पुष्प मूळ शब्द, अंजली सुद्धा मूळ शब्द. जे संधियुक्त शब्दामध्ये शब्द बाजूला काढतो ना आपण, त्याला अर्थ पाहिजे. पुष्पाला अर्थ आहे का? हो मॅडम, अख्खा मूवी बघितला आम्ही मी. ठीक आहे, तर पुष्प पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ, अ अधिक अ इज इक्वल टू आ, वरचा अनुस्वार जसाच्या तसा. पुष्पांजली योग्य विग्रह आहे. पर्याय दुसरा योग्य. श्र हे जोडाक्षर कसे बनले? श्र कसा बनलाय हा? श्र, श अधिक र अधिक अ, चुकवू नका. जोडाक्षर सांगितले, संयुक्त व्यंजन नाही, नाही तर हलांत असतं. श अधिक र अधिक अ, पर्याय तिसराच योग्य. पुढे, अचूक म्हणजे बरोबर जोडी तुम्हाला ओळखायची आहे. कुठली जोडी बरोबर दिलेली आहे? गुणवाचक विशेषण म्हणजे गुण सांगितलाय. कसं ऊन? कडक ऊन. संख्यावाचक विशेषण, किती शिपाई? 10 शिपाई. सार्वनामिक विशेषण, ते पेन मला आवडले म्हणजे सर्वनामाचा वापर विशेषण म्हणून केलाय. धातू साधित विशेषण, सुंदर फुलांनी बाग बहरली होती. धातू साधित, हे सुंदर काय आहे रे? धातू पासून तयार. सुंदरण्याची क्रिया आहे का? नाहीये, हे गुण विशेषण आहे. नामाबद्दल विशेष माहिती गुणांच्या स्वरूपात, म्हणजे हे गुण विशेषण आहे. आता अचूक म्हणजे बरोबर जोडी आपल्याला ओळखायची होती. कुठल्या जोड्या बरोबर आहे? तर अ, ब, क तिन्ही जोड्या बरोबर आहेत. फक्त ड चूक आहे, कारण ड हे गुण विशेषण आहे. पर्याय पहिलाच योग्य. गुलामगिरी हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? गुलामगिरी. गुलाम या नामाला गिरी प्रत्यय लागून गुलामगिरी हे काय बनलेलं आहे? भाववाचक नाम बनलेलं आहे. पर्याय दुसरा योग्य. गणनावाचक संख्या विशेषणाचं उदाहरण. गणना म्हणजे मोजणं. गणनावाचकचे प्रकार. कसं मोजलं जातो रे? पूर्णांकवाचक म्हणजे पूर्ण संख्येचा बोध होतो, लिहत बसत नाही सगळं. अपूर्णांकवाचक म्हणजे अपूर्ण संख्येचा बोध होतो, अर्धा, पाव, पाऊण. आणि तिसरा आहे साकल्यवाचक म्हणजे दिलेल्या सगळ्या वस्तूंचा बोध होतो. 2नी, 3नी, 4री, 5ची या पद्धतीने. मग इथं दिले एक पूर्णांकवाचक संख्या विशेषण आहे. पर्याय चौथाच योग्य. कळतंय? तर हे होते आजचे आपले प्रश्न. फाईल सेव्ह करते म्हणजे तुम्हाला PDF याची भेटून जाईल. ज्यांना हे लाईव्ह बघणं शक्य नाही त्यांनी काय करायचंय, आपल्या PDF रेफर करायच्या, ज्या PDF आपण ऍप मध्ये सेंड करतो. त्यामुळे टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने काय करायची आहे? डाउनलोड करायची आहे. चला,
सगळ्यांनी सेशन शेअर करा. ज्यांनी अजूनही लाईक केलेलं नाही, आवडलं असेल तर कृपया लाईक करावे. ओके, भेटूयात उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये 11 वाजता. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही अडलं तर मला दुसऱ्या दिवशी विचारा. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.